तुमची फेवरेट टीम आणि फेवरेट प्लेयर? माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन्स आणि फेवरेट प्लेयर के.एल. राहुल. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. अप्रतिम फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न करताना ओ या वेळेला मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलंय लॉंग लेगच्या वरनं तुषार. या वेळेला आडव्या बॅटने स्वीट साऊंड चेंडूला मात्र एक्झिक्यूट करतोय सरळ डीप चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना तुषार मोरे. या वेळेला सरळ बॅटने मिडॉनच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफला. चेंडू मात्र जातोय तयार गोलंदाजी मार्कवर. ओ या वेळेला उडवलंय. व्हॉट अ शॉट, एक्सलेंट, सुपर, मॅग्निफिसंट शॉट बघायला मिळतोय. तुषारच्या मनामध्ये घर करणारा एक चांगला स्टार्ट दिला गेलाय. शॉर्ट बॉल याला उडवायचं होतं, गॅप शोधला गेलाय. डीप गलीला वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल का नाही. इथे चेंडू जिंकतोय आणि 4 बोर्ड लागले गेलेत. या वेळेला उडवलंय इनपिचच्या वरनं तुषार. या वेळेला बॅक टू बॅक दुसरा चौकार खेळण्याच्या तयारीमध्ये आणि येतोय इथे बॅक टू बॅक दुसरा चौकार. मार्कवर दाखल झालेत एक सेट बॅट्समॅनच्या विरोधामध्ये. या वेळेला गोड आवाज आणि तुषार सांगतोय अशी चेंडू खेळण्यासाठी मी फार हुशार. अनेक वर्ष ज्यांनी टीनेज क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने गाजवले त्यांचं आगमन इथे होताना वेलकम. इथे तुषार चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न करतायत आणि यशस्वी सुद्धा होत आहेत. व्हॉट अ बॅटिंग तुषार. यस डीजे. आणि इथे मात्र हळूवार स्टेअर केलं एकदा परिपूर्ण करण्याचा मानस. तुषार सुंदर बॅटिंग 50 अप. तुषारने आपली बॅट दाखवावी सरकार चषकामध्ये. यावेळेस ऑन साइडला स्मॅश केलंय चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स अँड ओव्हर द विकेट येताना समोर तुषार मोरे. अकुल टेपचा चेंडू अतिशय सुरेख अप्पर कट या ठिकाणी आपण पाहतोय. क्रिकेटचं चांगला फटका या ठिकाणी. चेंडू या ठिकाणी थांबणार नाहीये. ॲज अ शार्प ॲज अँड ॲरो. षटकातील तिसरा चेंडू ओव्हर द विकेट. हळूवार पद्धतीने सुंदर रीतीने स्लॉग स्वीपचा फटका. 360 डिग्री प्लेयर. ही प्लेइंग इन ऑल डायरेक्शन. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलं. यावेळेस चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पार. तुषार मोरे वेलोसिटी. परंतु यावेळेस आपण पाहतोय मोमेंटम इज इक्वल टू तुषार मोरे यांना आपण पाहतोय. 3 लगातार माध्यमातून 26 धावेची खेळी आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय फिनिशिंग टच देताना तुषार मोरे स्टाईल मध्ये. 27 धावांची गरज आहे. बॉल टू रन मॅच इथून सुरू आहे. बॉल तयार. फटका इथे चांगला आहे. अप्रतिम ट्रेडमार्क. सरळ चेंडू लॉफ्ट केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. 5 बॉल इथून मात्र आलेत संपुष्टात. शेवटचा आणि अंतिम बॉल. इथे फटका अगदी प्रॉपर कनेक्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री. इट्स अ स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ स्ट्रोक. अविस्मयकारक स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावर. यानंतर वळूयात विशेष मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक हे नामांकन वितरित करण्याकरता मी विनंती करतोय रुपेश दादा आणि योगेश दादांना. रुपेश घरत आणि योगेश घरत हे पारितोषिक वितरित करण्याकरता या सर्वात जास्त मेहनत घेणारे रुपेश दादा घरत आणि योगेश दादा घरत यांना विनंती आहे हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द सिरीज. मॅन फ्रॉम कोण असेल एनी गेसेस. मॅन फ्रॉम टीम पवन सूत नवली तुषार मोरे. प्लीज वेलकम. ही सगळी पारितोषिक हे सगळे गिफ्ट हॅम्पर्स LED TV तदनंतर टेबल फॅन अचिव्हर स्पोर्ट्सची बॅट या सगळ्या गोष्टी तुषार मोरेला. कूलर देखील आहे.
आणि पैठणी साडी आपल्या आई करता आपल्या येस शर्ट पीस पॅन्ट पीस सगळं सगळं काही आहे आज खरं तर तुषार मोरे अगदी मालामाल आहेत म्हणजे मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे नामांकित त्या खेळाडूच्या जरा अजून एका नाही या ते सगळे घेऊन जायला लागेल त्याला मदत करा तर तुषार मोरे इथे ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तर तुषार कडे आपण वळूयात कारण महत्वाचे क्षण आहेत खरं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे नामांकन या खेळाडूच्या नावे गेलं सुंदर अप्रतिम इथे मात्र तुषार मोरे ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुषार काय म्हणशील एकंदरीत एक प्राऊडफुल मुमेंट आहे अभिमानास्पद गोष्ट आहे कारण नवली गावाचं नाव सातत्यानं क्रिकेटच्या पटलावर वरच्या यादीत सातत्यानं राहिलंय इतकं मोठं नामांकन इतक्या मोठ्या स्पर्धेत मिळाल्यानंतर काय तुझ्या प्रतिक्रिया आहेत नवली संघ म्हणला तर आज मला या नवली संघात जवळजवळ 15 वर्ष झाली मी आणि करण मागे पुढेच नवली संघात आलो आणि आज 15 वर्ष जवळजवळ आम्हाला दोघांना या संघात झाली आणि नवली संघ सांगितलं तर की आमचा परिवार आहे नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतं कधी बॅकफूट कधी बॅट फॉर्म सर्व ते आम्हाला सहन करून घेतात पहिल्या नंबरपासून ते 7व्या नंबरपर्यंत कधी फलंदाजी केलेली आहे वर चढाव हे होतच राहिले आणि सांगायचं गेलं तर नवली संघ 4 वर्षापासून बॅकफूटला होता पण तुम्हाला एक सांगू इच्छितो का 2010 पासून किंवा 9 पासून ज्या ज्या ठिकाणी मोठीत मोठी स्पर्धा जी झाली ही फक्त नवली संघानेच पहिली स्पर्धा जिंकलेली आहे हा मला वाटतं हा रेकॉर्ड असेल का जेव्हा जेव्हा पहिली लाखाची स्पर्धा झाली पहिल्या वर्षी लाखाच्या 4 स्पर्धा झाल्या आम्ही 4ही स्पर्धेला फायनलला होतो 2 जिंकलो 2 हरलो नंतर 1.5 लाख पालघरला झाली तेव्हा पण आम्ही फायनल मारली नंतर परत एकदा 1.5 लाख पालघरला झाली ती पण आम्ही पालघर जिंकली म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन आपल्या पालघर तालुक्यात सांगा किंवा डहाणू तालुक्यात सांगा जी कोणती पण मोठी टुर्नामेंट होते तर पहिला हक्का नवली संघच दाखवतो थँक्यू ते खर एक अप्रतिम प्रतिक्रिया तुषार खऱ्या अर्थानं तुझं कौतुक आणि तुझं अभिनंदन देखील